विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी NMMS या परीक्षेची तयारी करत असताना आज आपण या भागात सन 2017-18ला आलेल्या सॅट या पेपरमधील म्हणजेच शालेय क्षमता चाचणी या विषयाअंतर्गत येणारा सामान्य विज्ञान हा विषय, ज्या विषयावर 35 गुणांचे 35 प्रश्न विचारले जातात, हे 35 प्रश्न आणि त्यांची उत्तरं नेमकी कशी शोधायची यावर चर्चा करणार आहोत. चला जाऊया शालेय क्षमता चाचणी सन 2017-18ची प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला, GMRT ही दुर्बीण टिंबटिंब या ठिकाणी उभारली. तर GMRT ही जी काही एक दुर्बीण आहे, जी आशिया खंडात असलेली सर्वात मोठी अशी दुर्बीण मानली जाते, ही चिंचवड, खोडद, पनवेल, नाशिक या 4 शहरांपैकी कुठल्या शहरात त्या ठिकाणी उभारलेली आहे. तर ही GMRT नावाची जी दुर्बीण आहे ही या ठिकाणी पुणे मुंबई हायवेवर खोडद या ठिकाणी उभारलेली आहे. प्रश्न दुसरा, 1.5 चौरस मीटर क्षेत्रफळावर 2 पास्कल दाब निर्माण झाला असेल तर प्रयुक्त बलाचे मूल्य किती? आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. दाब आणि क्षेत्रफळ आपल्याला दिले आहे आणि बल विचारलेले. तर आपल्याला दाबाचं सूत्र माहीत असलं पाहिजे. दाब बरोबर बल छेद क्षेत्रफळ हे दाबाचं सूत्र आहे आणि हे सूत्र वापरून आपल्याला या ठिकाणी बलाचं मूल्य काढायचं आहे. मग बघा, दाब बरोबर लावलेलं बल आणि बल किती क्षेत्रफळावर लावलेलं आहे ते क्षेत्रफळाचा विस्तार. म्हणजे या ठिकाणी दाब तुमचा आहे 2 पास्कल बरोबर बल आपल्याला काढायचं आहे आणि छेदस्थानी क्षेत्रफळ दिलं आहे 1.5 चौरस मीटर. म्हणजे हा 1.5 या 2ला त्या ठिकाणी काय करेल, गुणेल. म्हणजेच 3 न्यूटन एवढं बल त्या ठिकाणी प्रयुक्त झालेलं आहे असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. 3 न्यूटन. प्रश्न तिसरा, उन्हाळ्यात लहान मुलांच्या नाकातून रक्तस्राव होतो कारण वातावरणीय दाब वाढतो, वातावरणीय दाब कमी होतो, शरीरातील रक्तदाब वाढलेला असतो, शरीरातील रक्तदाब कमी झालेला असतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघा, उन्हाळ्यात लहान मुलांच्या नाकातून रक्तस्राव होतो म्हणजेच आपल्या रक्तवाहिनीतून, नाकातल्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यातून रक्त बाहेर फेकलं जातं. मग या ठिकाणी जर आपण निश्चितपणे वैज्ञानिक दृष्टिकोन वापरला तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे रक्तप्रवाह होत असतो. बाहेरचा दाब त्या ठिकाणी कमी होतो कारण उन्हाळ्यात हवा गरम असते, गरम हवा वजनाने हलकी आणि विरड असते, म्हणून तिचा दाब आपोआप कमी होतो आणि शरीरातील रक्ताचा दाब जास्त असतो. म्हणून जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे रक्तप्रवाह सुरू होतो आणि म्हणून याचं कारण आपण सांगू शकतो पर्याय क्रमांक 2, वातावरणीय दाब नेहमीपेक्षा त्या ठिकाणी कमी झालेला असतो उन्हाळ्यात, म्हणून उन्हाळ्यात मुलांच्या नाकातून रक्तस्राव होतो. प्रश्न चौथा, वेगळा घटक ओळखा. लोह, निकेल, तांबे आणि कोबाल्ट. आता या ठिकाणी 4 पदार्थांची नावं दिलीत, 4 मूलद्रव्यांची नावं दिलीत. एक लोह म्हणजे ज्याला आपण लोखंड म्हणतो, निकेल आहे, तांबे आहे, कोबाल्ट आहे. 3 मूलद्रव्ये एका विशिष्ट गुणधर्माने या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि एक चौथं जे काही मूलद्रव्य ते त्या गुणधर्माचं पालन करत नाही. मग असे कोणतं मूलद्रव्य आहे तर बघा, लोह, निकेल आणि कोबाल्ट हे चुंबकीय पदार्थ म्हणून ओळखले जातात आणि तांबे हे चुंबकीय पदार्थ म्हणून ओळखलं जात नाही, म्हणून या गटात न बसणारा शब्द आहे तांबे. प्रश्न 5वा, 2 पदार्थात आकर्षण झाल्याने खालीलपैकी कोणता किंवा कोणते निष्कर्ष काढता येईल किंवा येतील? खाली 4 निष्कर्ष दिलेले आहेत बघा. 2 चुंबकाचे सजातीय ध्रुव एकमेकांच्या जवळ आल्याने. विचारलं का नीट बघा, 2 पदार्थातील आकर्षण झाल्याने खालीलपैकी 2 पदार्थांमध्ये आकर्षण होतं, एकमेकांकडे ते आकर्षिले जातात.
तर आपल्याला कुठला निष्कर्ष त्या ठिकाणी सत्य मानता येईल किंवा त्या ठिकाणी लावता येईल असं आपण सांगू शकतो. दोन चुंबकाचे सजातीय ध्रुव एकमेकांच्या जवळ आल्याने. आता सजातीय ध्रुव जर एकमेकांच्या जवळ आले तर त्यांच्यात आकर्षण होतच नाही, त्यांच्यात प्रतिकर्षण होतं. म्हणून हे विधान त्या ठिकाणी आपण निष्कर्ष म्हणून काढू शकत नाही. दोन चुंबकीय विजातीय ध्रुव एकमेकांच्या जवळ आल्याने त्यांच्यामध्ये आकर्षण होतं, म्हणून हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर येतोय. हा निष्कर्ष आपण बरोबर काढू शकतो. त्यानंतर निष्कर्ष नंबर 3 दिला आहे, चुंबकाने चुंबकीय पदार्थाला आकर्षल्यामुळे. हे सुद्धा बरोबर आहे. चुंबकीय पदार्थ त्या ठिकाणी चुंबकाकडे आकर्षिला जातो. मॅग्नेटिक सबस्टन्स हा मॅग्नेटकडे त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतो, म्हणून हा पण पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला सांगितलं आहे 2 आणि 3 दोन्ही बरोबर आहेत, म्हणून 4 नंबरचा पर्याय आपला या ठिकाणी तंतोतंत जुळतोय. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6, अनियमित परावर्तनाच्या बाबतीत खालीलपैकी चूक विधान ओळखा. अनियमित परावर्तन, इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट, आणि त्याच्या बाबतीत असलेलं विच सेंटेन्स इज रॉंग. परावर्तनाचे नियम पाळले जात नाही, सत्य आहे, हे चुकीचं नाही आहे. अनियमित परावर्तन हे परावर्तनाचे नियम पाळत नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 2, अनियमित परावर्तन खडबडीत पृष्ठभागावरून होतं. हे पण बरोबर आहे, खडबडीत पृष्ठभागावरूनच होतं. सपाट आणि गुडगुडीत पृष्ठभागावरून नियमित परावर्तन होत असतं, रेग्युलर रिफ्लेक्शन होत असतं, इरेग्युलर होत नसतं. 3, परावर्तन किरण समांतर पडत नाहीत. हे पण बरोबर आहे, समांतर पडत नाही. आणि 4, परावर्तन किरण त्या ठिकाणी विस्तृत पृष्ठभागावर पसरतात. मग या ठिकाणी जर 4 पैकी नेमकं कुठलं विधान चूक आहे असं आपल्याला सांगायचं असेल तर आपण काय सांगू शकतो बघा. 1 नंबरचं विधान, परावर्तनाचे नियम पाळले जात नाही, हे विधान त्या ठिकाणी तंतोतंत चुकीचं आहे असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. प्रश्न क्रमांक 7, आरशात मिळणारी प्रतिमा टिंबटिंबमुळे तयार होते. नियमित परावर्तन, अनियमित परावर्तन, अपवर्तन आणि प्रकाशाचं संक्रमण कशामुळे होते आरशातील प्रतिमा. तर आरशातील प्रतिमा त्या ठिकाणी फक्त रेग्युलर रिफ्लेक्शनमुळे म्हणजेच नियमित परावर्तनामुळे त्या ठिकाणी घडून येते. कारण अनियमित परावर्तनामुळे परावर्तित किरण एकमेकांच्या पासून लांब त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी परावर्तनाचे नियम तंतोतंत पाळले जात नाही, म्हणून त्या ठिकाणी नियमित परावर्तन हा एकच पर्याय तंतोतंत जुळतोय. 8वा प्रश्न, शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार खनिज तेल व नैसर्गिक वायू यांची निर्मिती खालील कशापासून झालेली असावी. खनिज तेलाची आणि नैसर्गिक वायूची, जे आपल्याला त्या ठिकाणी खाणीतून मिळतात, अशा या 2 पदार्थांची निर्मिती कशापासून झालेली असेल असं सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार आपण सांगू शकतो. 1, समुद्रातील वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या अवशेषांपासून. वनस्पतींचे अवशेष, प्राण्यांचे अवशेष, आणि ऑप्शन नंबर 4 आहे 2 व 3 दोन्ही बरोबर. तर आपण काय सांगू शकतो बघा, खनिज तेल म्हणजे पेट्रोलियम पदार्थ असतील किंवा नैसर्गिक वायू असतील, हे सर्व जे काही पदार्थ आहेत ज्यांचा आपण इंधन म्हणून आज उपयोग करतो, हे सगळे समुद्रातील जे काही वनस्पती आहेत किंवा प्राणी आहेत, हे मृत झाल्यानंतर त्यांचे अवशेष समुद्राच्या खाली गाडले जातात. ऊन, वारा, पाणी आणि यांचा दाब त्यांच्यावर पडून ते कुजतात आणि हजारो वर्षानंतर त्यांच्यापासून खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची त्या ठिकाणी निर्मिती होते. म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी तंतोतंत बरोबर आहे. खनिज तेल समुद्रातील वनस्पतींचे आणि प्राण्यांच्या अवशेषांपासून तयार झाल्याचे त्या ठिकाणी अंदाजानुसार शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आपण सांगू शकतो. प्रश्न क्रमांक 9, सूर्यापासून पृथ्वीला दरवर्षी सुमारे टिंबटिंब एवढी प्रचंड उष्णता ऊर्जा त्या ठिकाणी मिळते. 1, 6 × 10⁻17 एवढे किलोवॅट, 6 × 10⁸ एवढे किलोवॅट, 3, 7 × 10⁻17 एवढे किलोवॅट आणि 4, 7 × 10⁸ एवढे किलोवॅट. तर दर वर्षाला सूर्याच्या उष्णतेपासून पृथ्वीला
7 गुणिले 10⁻17 एवढे किलोवॅट ऊर्जा आपल्या पृथ्वीला सूर्यापासून त्या ठिकाणी मिळत असते, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला या ठिकाणी तंतोतंत बरोबर आहे. प्रश्न 10वा, नैसर्गिक वायू वापरायला सोयीचे असे इंधन आहे. या बाबतीत खालीलपैकी कोणता गुणधर्म लागू होत नाही. नैसर्गिक वायू म्हणजे नॅचरल गॅस आपण ज्याला म्हणतो, हा वापरायला अत्यंत सोयीचा आणि सोपा आहे, म्हणून त्याचा एक चांगल्या प्रकारचं इंधन म्हणून आपण उपयोग करतो. तर याच्या बाबतीत कुठला गुणधर्म लागू होत नाही. 1, ते लवकर पेट घेतं, निश्चितच पेट घेतं, ज्याचा आपण स्वयंपाकघरात इंधन म्हणून वापर करतो, लागलीच ते पेट घेणारे इंधन आहे. 2, ज्वलनानंतर कोणताही स्थायू पदार्थ शिल्लक राहत नाही. हे पण बरोबर आहे, कारण ज्यावेळेस नैसर्गिक वायू जळतो कुठल्याही प्रकारचा कोळसा किंवा राख त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. 3, ते स्वस्त आणि सहज उपलब्ध आहे. आणि 4, ज्वलनानंतर ज्वलनावर नियंत्रण ठेवता येतं, म्हणजे पर्याय क्रमांक 4 पण बरोबर आहे. 3, ते स्वस्त आणि सहज उपलब्ध आहे. हे आपण त्या ठिकाणी मान्य करू शकत नाही, कारण ते सहज उपलब्ध होत नाही. त्यासाठी कुठेतरी खनिज तेलापासून त्याची निर्मिती होते आणि अत्यंत कमी प्रमाणात ते उपलब्ध होत असतं. मुबलक अशा प्रमाणात आणि स्वस्त दरात ते उपलब्ध होत नाही, म्हणून हा पर्याय या ठिकाणी 3 नंबरचा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11, विद्युत घंटेचे कार्य टिंब परिणामावर अवलंबून असतं. आता विद्युत घंटा म्हणजे ज्याला आपण डोअरबेल म्हणून उपयोग करतो, ही कोणत्या परिणामावर त्या ठिकाणी कार्य करते. 1, विद्युत चुंबकीय प्रवर्तन. 2, विद्युत धारेचा औष्णिक परिणाम. 3, विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम. आणि 4, प्रवर्तीय चुंबकत्व. तर विद्युत घंटेमध्ये चुंबक वापरलेले असतात आणि या चुंबकाकडे त्या ठिकाणी आकर्षित होत असतं आणि चुंबकामुळे त्या ठिकाणी विद्युत धारा निर्मिती होते. सर्किट जुळतं, सर्किट तुटतं आणि म्हणून त्या ठिकाणी विद्युत घंटेमध्ये विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम वापरलेला असतो, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 आपला बरोबर येतोय. प्रश्न क्रमांक 12, विद्युत परिपथातील घटकांच्या कार्यासंबंधी योग्य जोडी संबंधी अचूक पर्याय निवडा. या ठिकाणी विद्युत परिपथामधले काही घटक दिले आहेत, उजवीकडे बस स्तंभात त्यांचे कार्य दिले आहेत आणि योग्य जोडी त्या ठिकाणी आपल्याला निवडायची. आणि ती योग्य जोडी निवडत असताना प्रत्येकाचं कार्य त्याच्यासमोर आलं पाहिजे. पहिला विद्युत घटक आहे विद्युत घट. हा विद्युत घट काय कार्य करतं नेमकं, तर बघा आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. विद्युत वहन निर्देशक करतो, विद्युत वहनावर नियंत्रण ठेवतो, त्यानंतर विभवांतर निर्माण करणे आणि विद्युत धारेचे वहन करणे. तर विद्युत घट विभवांतर निर्माण करण्याचं कार्य करतो, म्हणजेच पहिल्याची जोडी तिसऱ्यासोबत लागते. आपण 4 ऑप्शन बघितले तर पहिल्यासोबत 3 दाखवणारा पर्याय नंबर 2 आणि 4 आहे. आता 2 आणि 4 पैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. 1 आणि 3 या ठिकाणी बाद झाले. 50-50च्या पर्यायानुसार 2 पर्याय आपल्यासमोर दिसत आहेत. आता दुसरं बरोबर का तिसरं बरोबर, दुसऱ्या याच्यावरून बघू आपण. विद्युत उपकरण काय कार्य करतं, तर विद्युत उपकरण काय कार्य करतं, तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ते विद्युत वहनाचं निदेशक आहे. म्हणजे विद्युत वहन होतंय हे दर्शवण्याचं कार्य करणारं विद्युत उपकरण असतं. म्हणजे दुसऱ्याची जोडी पहिल्याशी जुळते. आता ऑप्शन नंबर 2 मध्ये बघितलं तर दुसऱ्याची जोडी चौथ्यासोबत जोडलेली आहे आणि 4 मध्ये बघितलं तर दुसऱ्याची जोडी पहिल्यासोबत बसवलेली आहे. म्हणजेच आपला या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 तंतोतंत जुळतोय. फक्त पडताळणी करून घेऊयात. तिसरं बघा, वाहक तारा काय करतात. आता या ठिकाणी 2 आणि 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी उरलेला आहे. विद्युत धारेचं वहन करतो. बघा तिसऱ्यासोबत बरोबर 4 नंबर जुळलेला आहे, म्हणजेच चौथ्यासोबत पर्याय नंबर 2 या ठिकाणी जुळतोय. उघडबंद होणारी कळ म्हणजे ज्याला आपण बटन किंवा स्विच म्हणून ओळखतो, ते विद्युत वहनावर काय ठेवतं, नियंत्रण ठेवतो, म्हणून ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी तंतोतंत बरोबर आहे. प्रश्न 13वा बघा, खाली दर्शवलेली आकृती, ही बाजूला एक आकृती आपल्याला दर्शवलेली आहे. या आकृतीमध्ये टिंब प्रयोग समजून घेण्यासाठीची ही जी आकृती या ठिकाणी दिलेली आहे, ही कुठला प्रयोग समजून घेण्यासाठीची आहे. 1, विद्युत चुंबकीय प्रवर्तन. 2, त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम.
आणि 3 विद्युतधारेचा औष्णिक परिणाम आणि 4 प्रवर्तित चुंबकत्व। मग इथं जर आपण बघितलं तर बघा या ठिकाणी हा एक चुंबक दाखवलेला आहे, नॉर्थ आणि साऊथ पोल असलेला एक विद्युत परिपथ दाखवलेला आहे आणि ह्या विद्युत परिपथाच्या अवतीभोवती चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते आणि म्हणजे या ठिकाणी चुंबकाचं प्रवर्तन होत असतं। म्हणजे ह्या चुंबकामुळे ह्या विद्युत परिपथामध्ये सुद्धा चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते, म्हणजे चुंबकीय प्रवर्तन या ठिकाणी दर्शवण्यासाठी ह्या प्रयोगाचा उपयोग केला जातो। म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 14, मिथेन CH4 ह्या संयुगामध्ये कार्बनची संयुजा किती? तर बघा आता या ठिकाणी ह्या रेणुसूत्रावरून संयुजा कशी सांगायची? CH4 म्हणजे हायड्रोजनचे 4 अणू कार्बनच्या एका अणूसोबत आलेले आहेत, म्हणजेच ह्या कार्बनची संयुजा या ठिकाणी 4 आहे, कारण 4 हायड्रोजनच्या अणूला ती त्याच्याशी जोडून घेते, 4 बंध तयार करते हायड्रोजनशी, अनुक्रमे एका हायड्रोजन सोबत एक बंध, म्हणून या ठिकाणी कार्बनची संयुजा आहे 4, म्हणून ऑप्शन नंबर 2 तंतोतंत बरोबर आहे। प्रश्न 15, अल्फा किरणांवरील प्रभाव टिंबटिंब कोणता असतो? 1 उदासीन, 2 ऋण, 3 धन आणि 4 कोणताही नाही। तर लक्षात ठेवा अल्फा, बीटा आणि गॅमा 3 किरणोत्सारी किरण असतात, त्याच्यामधून अल्फा हा धन असतो, बीटा हा ऋण असतो, गॅमा हा कुठल्याही प्रकारचा प्रभार नसलेला एक किरण म्हणून ओळखला जातो, म्हणजे याचा अर्थ असा अल्फा किरणांवर धन प्रभार असतो, म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी तंतोतंत जुळतोय। प्रश्न 16, झिंक धातूवर विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची प्रक्रिया केल्यास टिंबटिंब वायू बाहेर पडतो। आता झिंक म्हणजे Zn प्लस हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे HCl, याच्यावर जर आपण रासायनिक अभिक्रिया घडून आणली तर ZnCl2 म्हणजे झिंक क्लोराईड त्या ठिकाणी तयार होतो। इथं 2 HCl घ्यावे लागतील, म्हणजेच या अभिक्रियेमध्ये H2 ज्याला आपण हायड्रोजन वायू म्हणतो, हा हायड्रोजन वायू बाहेर टाकला जातो, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपला या ठिकाणी तयार होतो। पर्याय नंबर 1 तंतोतंत जुळतो। हायड्रोक्लोरिक ॲसिडची झिंक या धातूवर अभिक्रिया घडून आणल्यास त्या ठिकाणी हायड्रोजन वायू वातावरणात मुक्त होत असतो, म्हणून ऑप्शन नंबर 1 तंतोतंत बरोबर आहे। प्रश्न 17, एक रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे, Na2CO3 सोडियम कार्बोनेट प्लस 2 HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि 3 उत्पादित तयार होतात, 3 प्रॉडक्ट तयार होतात, ABC, हे तिघांची नावं आपल्याला सांगायची। तर बघा आता या रासायनिक अभिक्रियेचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर हा Na2 आणि हा 2 Cl या ठिकाणी 2 NaCl तयार होतात। आता NaCl प्रत्येक ऑप्शनमध्ये आपल्याला दिसतोय, पण 2 पर्याय नंबर फक्त 2 मध्ये आहे, म्हणून 2 NaCl असलेला पर्याय नंबर 2 आपला या ठिकाणी तंतोतंत जुळणार आहे। बघा हे 2 H आणि याच्यातला एक O काढा, 3 मधला H2O म्हणजे पाणी तयार होतं, आणि हा CO3 मधला एक O H2 बरोबर गेला, इथं शिल्लक राहिले 2 O म्हणजे CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, म्हणजेच सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ तयार होतं, H2O म्हणजे पाणी तयार होतं आणि कार्बन डायऑक्साईड वायू हवेत सोडला जातो, म्हणजे हे 3 प्रॉडक्ट त्या ठिकाणी तयार होतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी तंतोतंत बरोबर आहे। प्रश्न 18 बघा, खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे मीठ आणि पाणी वेगळं केलं जातं? आता मीठ आणि पाणी वेगळं करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर मीठ हे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतं, ते गाळून वेगळं करता येणार नाही, ऊर्ध्वपातन करून वेगळं करता येणार नाही, त्यानंतर क्रोमॅटोग्राफी करून वेगळं करता येणार नाही। मग आता नेमकं कशा पद्धतीने? तर पाण्याला उष्णता देऊन तापून आपण ते वेगळं करू शकतो, म्हणजे याचा अर्थ ऊर्ध्वपातन किंवा प्रभावी ऊर्ध्वपातन या 2 पैकी नेमकं एक पर्याय त्या ठिकाणी आपला बरोबर जुळतोय। मग विचार करा कुठल्या प्रकारचं ऊर्ध्वपातन त्या ठिकाणी केलं? प्रभावी ऊर्ध्वपातन म्हणण्यापेक्षा फक्त ऊर्ध्वपातन या प्रक्रियेद्वारे पाण्यातून मीठ त्या ठिकाणी वेगळं केलं जातं। प्रश्न 19, खनिज तेलातून पेट्रोल डिझेल हे घटक खालीलपैकी कोणत्या पद्धतीने वेगळे केले जातात? 1 ऊर्ध्वपातन, 2 क्रोमॅटोग्राफी, 3 विद्युत अपघटन आणि 4 प्रभाजी ऊर्ध्वपातन। तर खनिज तेलातून पेट्रोल डिझेल हे पदार्थ जर वेगळे करायचे असतील
तर त्यांचे वेगवेगळे थर त्या ठिकाणी जमा होतात. प्रत्येकाचं घनता वेगवेगळी असते. वजनानं एक पदार्थ जड एक हलका असतो. दोघं एकमेकांपासून वेगवेगळे करायचे असतील तर त्या ठिकाणी आपण प्रभाजी ऊर्ध्वपातन म्हणजे दोन वेगवेगळे भाग लेयर त्या ठिकाणी तयार करून आपण ते दोघं एकमेकांपासून वेगळे करू शकतो. म्हणून प्रभाजी ऊर्ध्वपातनाने ते एकमेकांपासून वेगळे होतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी जुळतोय. प्रश्न 20वा. खालील आकृतीचं निरीक्षण करा व बाहेर निघणारा एक्स वायू कोणता ते ओळखा. तर या ठिकाणी बघा NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आपण ज्याला म्हणतोय याचं सोल्युशन म्हणजे याचं द्रावण घेतलंय आणि त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम नावाचं मेटल म्हणजेच धातू त्या ठिकाणी टाकलेला आहे. मग NaOH आणि ॲल्युमिनियम म्हणजे Al प्लस NaOH यांचं दोघांचं एकमेकांमध्ये मिश्रण तयार केलंय. तर नेमका कोणता वायू याच्यातून बाहेर पडणार ते आपल्याला विचारलेलं आहे. 1 कार्बन डायऑक्साईड, 2 हायड्रोजन, 3 ऑक्सिजन आणि 4 कार्बन मोनॉक्साईड. परत एकदा नीट लक्षात घ्या, याच्यातून हा जो काही एच आहे हा एच बाहेर पडतो म्हणजेच हायड्रोजन वायू या ठिकाणी मुक्त होतो. हा बाहेर पडणारा वायू सोडियम हायड्रॉक्साईड आणि ॲल्युमिनियम यांच्यात रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि हायड्रोजन वायूचे बुडबुडे या नळीतून बाहेर पडतात आणि हायड्रोजन वायू हा एक्स अक्षराने या ठिकाणी आपल्याला दाखवला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी तंतोतंत जुळतोय. प्रश्न 21वा बघा. ब्रांज हे संमिश्र खालीलपैकी कोणत्या धातूचं मिश्रण आहे. 2 किंवा 2पेक्षा जास्त धातूंच्या मिश्रणाला संमिश्र असं आपण म्हणतो. आणि ब्रांज हे संमिश्र अशा प्रकारचं आहे की ज्याच्यावर ऊन वारा पाऊस कुठल्याही घटकाचा वर्षानुवर्ष परिणाम होत नाही. असा हा ब्रांज नावाचा जो काही संमिश्र आहे हा नेमका कशापासून तयार झालेला आहे. तांबे अधिक टीन, 2 तांबे अधिक निकेल, 3 लोखंड अधिक तांबे आणि 4 क्रोमियम अधिक निकेल. तर लक्षात असू द्या ब्रांज हे संमिश्र तांबे अधिक टीन या 2 धातूंचं मिश्रण म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. जाऊया प्रश्न क्रमांक 22कडे. खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार नाही. 1 पीठ, 2 लिग्नाइड, 4 बिटुमिनस, 3 बिटुमिनस आणि 4 सिलिकॉन. तर साधारण सोपे कोळशाचे प्रकार. पीठ हा कोळशाचा एक प्रकार म्हणून ओळखला जातो. लिग्नाइट सुद्धा कोळशाचा एक प्रकार आहे. बिटुमिनस कोळशाचा प्रकार आहे आणि चौथा कोळशाचा प्रकार आहे अँथ्रेसाइट. तो इथं दिलेला नाही आपल्याला. इथं सिलिकॉन दिलेला आहे. सिलिकॉन हा कोळशाचा प्रकार नाही म्हणून ऑप्शन नंबर 4 आपला या ठिकाणी तंतोतंत बरोबर आहे. प्रश्न 23वा. ड्रिलिंग मशीनमध्ये तसेच काच कापण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात. 1 लिग्नाइट, 2 मॅग्नेशियम, 3 हिरा आणि 4 प्लॅटिनम. तर लक्षात ठेवा काच कापण्यासाठी हिरा या धातूचा उपयोग केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला या ठिकाणी तंतोतंत जुळतोय. प्रश्न 24वा. ए नावाचं एक या ठिकाणी अभिक्रियाकारक दिलेला आहे. त्याच्यावर 300 डिग्री सेल्सिअस मध्ये मॅग्नेश डायऑक्साईड हा एक उत्प्रेरक वापरून पोटॅशियम क्लोराईड तयार होतं आणि ऑक्सिजन वायू बाहेर पडतो. तो वरील अभिक्रियेत ए हा धातू कोणता. तर या ठिकाणी विघटनाची अभिक्रिया घडून आलेली आहे. पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजन वेगवेगळ्या झालेला म्हणजे पोटॅशियम क्लोरीन आणि ऑक्सिजन या तिघांचं मिश्रण असलेला ए हा त्या ठिकाणी घटक असेल. मग आता या ठिकाणी बघितलं तर इथं पण पोटॅशियम क्लोरीन आणि ऑक्सिजन आहे. इथं पोटॅशियम क्लोरीन आणि ऑक्सिजन आहे. इथं फक्त पोटॅशियम आणि क्लोरीन आहे. इथं क्लोरीन नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 3 आणि 4 या ठिकाणी रद्द झाले. राहिलं पर्याय नंबर 1 आणि 2. आता पोटॅशियमचे किती अणू या ठिकाणी दाखवलेले आहेत. 2. बघा उत्पादितांमध्ये 2 अणू आहेत. म्हणून आपल्याला अभिक्रियाकारकांमध्ये पण 2 अणू असले पाहिजेत. 2 ॲटम असले पाहिजेत पोटॅशियमचे. म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी तंतोतंत जुळतोय. म्हणजे ए हा जो काही धातू अभिक्रियाकारक आहे तो आहे 2KClO3. म्हणून 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी तंतोतंत जुळतोय. प्रश्न क्रमांक 25कडे जाऊया. वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेत हवेतील टिंबटिंबचा वापर करतात आणि वातावरणात टिंबटिंब वायू मुक्त करतात.
आता प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया म्हणजे ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणून ओळखतो, या फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेत वनस्पती त्यांच्याकडे असलेल्या हरितलवकांच्या मदतीने वातावरणातील कार्बन डायऑक्साईड घेतात आणि त्याच्यासोबत पाणी घेऊन आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यालाच आपण प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया म्हणतो. आणि ह्या प्रक्रियेत हवेतील त्यांच्या आतमध्ये तयार झालेला ऑक्सिजन वायू ते हवेमध्ये मुक्त करतात. म्हणजे हवेतील कार्बन डायऑक्साईड ते वापरतात आणि ऑक्सिजन मुक्त करतात. आणि म्हणून दिवसा प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात वनस्पती करतात. म्हणून दिवसाच्या वेळेस झाडाखाली बसल्यानंतर आपल्याला गार असं त्या ठिकाणी वाटतं. कशामुळे? तर ऑक्सिजनचं प्रमाण त्या ठिकाणी खूप जास्तीचं असतं. म्हणजेच कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन ह्या क्रमाने आपल्याला पर्याय निवडायचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला या ठिकाणी तंतोतंत बरोबर आहे. पहिल्या रिकाम्या जागेत कार्बन डायऑक्साईड, दुसऱ्या रिकाम्या जागेत ऑक्सिजन. प्रश्न 26वा. खालीलपैकी निष्क्रिय वायूंचा गटसंच कोणता? पहिला हेलियम, निऑन तथा ऑर्गॉन. त्यानंतर पर्याय नंबर 2 ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि हेलियम. 3 निऑन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. 4 ऑर्गॉन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. या चारही पर्यायांचं निरीक्षण केलं तर 2, 3 आणि 4 मध्ये एक एक निष्क्रिय वायू आहेत आणि 2 क्रियाशील वायू आहेत. पर्याय नंबर 1 मध्ये तिघच्या तिघ निष्क्रिय वायू, इनर्ट गॅसेस आपण ज्याला म्हणतो, ते कुठल्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. त्यांना राजवायू मूलद्रव्य असं पण म्हणतात. ते आहेत हेलियम, निऑन तथा ऑर्गॉन. म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी तंतोतंत बरोबर आहे. चला प्रश्न क्रमांक 27 कडे जाऊया. निसर्गाची साखळी अबाधितपणे सुरू ठेवण्याच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या जीवाणूंचा सहभाग टिंबटिंब गटात होतो. आता अन्न साखळी आपण ज्याला म्हणतो, या अन्न साखळीमध्ये उत्पादक असतो, प्राथमिक भक्षक असतो, द्वितीय भक्षक असतो आणि तृतीय भक्षक असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या अन्न साखळीला अन्नपदार्थ उपलब्ध करून पुन्हा वातावरणात मोकळं करणारा एक सूक्ष्मजीव असतो, ज्याला आपण जीवाणू म्हणून ओळखतो. मग या ठिकाणी निसर्गाची साखळी अबाधितपणे म्हणजे नियमितपणे सुरू ठेवण्याच्या ह्या कार्यात जसं उत्पादक महत्त्वाचे आहेत, तसेच विघटक म्हणजे ज्याला डिकंपोजर आपण म्हणतो ते पण महत्त्वाचे आहेत. आणि ते काम फक्त कोण करतं? जीवाणू करतो. म्हणून जीवाणू हा विघटकाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला या ठिकाणी तंतोतंत बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा. टिंबटिंब या सजीवात पेशी अंगके नसतात. 1 विषाणू, 2 जीवाणू, 3 आधिजीव आणि 4 किण्व. तर विषाणूला आपण सजीव म्हणूच शकत नाही. हा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये याचा समावेश होत नाही. आणि पेशी ह्या फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्येच असतात. म्हणून आपला पर्याय नंबर 1 या ठिकाणी बरोबर आहे. व्हायरस आपण ज्याला म्हणतो विषाणू. प्रश्न 29 बघा. टिंबटिंब या विषाणूमुळे खाद्यपदार्थामध्ये एंटेरोटॉक्झिन हे विषारी रसायन तयार होते. भरपूर कालावधीपर्यंत जर आपण अन्नपदार्थ किंवा खाद्यपदार्थ साठवून ठेवले तर त्याच्यामध्ये विषारी द्रव त्या ठिकाणी तयार होत असतो, विषारी पदार्थाची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. आणि ही कोणत्या जीवाणूमुळे तयार होते? तर पर्याय क्रमांक 1 आहे स्टॅफिलोकोकस, क्लोस्ट्रिडियम, ॲजिटोबॅक्टर आणि रायझोबियम. तर या ठिकाणी पर्याय नंबर 1 बरोबर आहे. स्टॅफिलोकोकस ह्या जीवाणूमुळे खाद्यपदार्थामध्ये विषारी पदार्थाची त्या ठिकाणी निर्मिती होत असते. प्रश्न क्रमांक 30 बघा. डायटम हा टिंबटिंबचा प्रकार आहे. 1 कवकाचा, 2 शैवालाचा, 3 आधिजीवाचा आणि 4 किण्वचा प्रकार आहे. तर डायटम हा शैवालाचा प्रकार म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपला या ठिकाणी तंतोतंत बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31. टिंबटिंब हा रोग्याच्या शरीरातील जंतूंच्या स्पर्शावाटे निरोगी व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव होऊन जातो. तर बघा, टिंबटिंब हा असा एक रोग आहे की रोग्याच्या शरीरातील जंतूंच्या स्पर्शावाटे निरोगी व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव होतो. 1 इसब, 2
इन्फ्लुएंझा, 3 विषमज्वर आणि 4 क्षय. तर एखाद्या व्यक्तीला जर त्या रोगाची लागण झाली असेल तर त्या जंतूचा जो स्पर्श दुसऱ्या व्यक्तीला झाला तर त्याला सुद्धा त्या रोगाची लागण होते. तर असा आजार या ठिकाणी आहे, म्हणजे जंतू त्याच्या स्पर्शामुळे या रोगाची लागण त्या व्यक्तीला होते आणि तो रोग म्हणजे इसब आहे. म्हणजेच एका खरुजचा तो प्रकार म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. तो पर्याय क्रमांक 1 आपला या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे कोणत्या रोगाच्या निर्मूलनासाठी डॉट केंद्रे काढलेली आहेत? 1 कॉलरा, 2 पोलिओ, 3 क्षय आणि 4 रेबीज. तर क्षय या आजारासाठी डॉट हे केंद्रे त्या ठिकाणी उभारण्यात आलेली आहेत. डॉटच्या गोळ्या सुद्धा त्या ठिकाणी दिल्या जातात. अशा पद्धतीने पर्याय नंबर 3 क्षय या आजारासाठी डॉट केंद्रे काढण्यात आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणते जैविक घटक मातीमध्ये नसतात? जीवाणू, कवक, विषाणू आणि शैवाल. मातीमध्ये न आढळणारा जैविक घटक म्हणून कोणत्या घटकाला त्या ठिकाणी ओळखलं जातं? तर बघा, जीवाणू, कवक, शैवाल हे मातीमध्ये अस्तित्वात असतात. विषाणू हा कुठल्या तरी प्राण्याच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी आढळतो, तो मातीमध्ये नसतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा. महाराष्ट्र शासनाचा सामाजिक वनीकरण उपक्रम शाळांमध्ये कोणत्या माध्यमातून राबवला जातो? 1 वनराई, 2 हरितसेना, 3 वसुंधरा आणि 4 NCC. तर महाराष्ट्र शासनाचा सामाजिक वनीकरण हा उपक्रम म्हणजे झाडे लावण्याच्या संदर्भात आणि झाडे जगवण्याच्या संदर्भातला हा उपक्रम कोणत्या माध्यमातून राबवला जातो? तर तो हरितसेना शाळांमध्ये स्थापन केली जाते आणि ती हरितसेना पर्यावरणाचं रक्षण करते आणि झाडांची निगा त्या ठिकाणी राखते. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपल्या या ठिकाणी बरोबर आहे. 35वा आणि सामान्य विज्ञानातल्या ह्या प्रश्नपत्रिकेतला हा शेवटचा प्रश्न. शेती अवजारे चालविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्राण्याचा वापर केला जात नाही? 1 घोडा, 2 बैल, 3 उंट आणि 4 म्हैस. तर घोडागाडीच्या साहाय्याने सुद्धा शेतीचे अवजारं चालवली जातात, म्हणून घोडाचा पण वापर होतो. बैलाचा तर नियमितपणे वापर केला जातो. काही भागांमध्ये उंटाचा सुद्धा शेती अवजारांसाठी उपयोग केला जातो. म्हैस या प्राण्याचा उपयोग शेती अवजारासाठी त्या ठिकाणी केला जात नाही. म्हणून ऑप्शन नंबर 4 आपला या ठिकाणी तंतोतंत बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आजच्या या भागात 2017-18च्या सॅट म्हणजे शालेय क्षमता चाचणी या विषयाअंतर्गत येणारा सामान्य विज्ञान हा विषय आणि त्याच्यातील 35 प्रश्नांची उत्तरं कशी आणि कोणकोणते आहेत ते समजून घेतले. तर अशाच पद्धतीच्या अजून काही सामान्य विज्ञानाच्या सराव नमुना प्रश्नपत्रिका आपल्या यूट्यूब चॅनलला आहेत. त्या पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला भेट द्या. व्हिडिओ पूर्णपणे पहा. आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.